नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर अक्की राईड्समध्ये. आणि आज आम्ही जात आहोत एका एकदम बेस्ट प्लेसवरती. एक असं जुनं मंदिर आहे, प्लस एक डॅम आहे, प्लस वॉटरफॉल्स खूप सारे आपल्याला ऑन द वे भेटतील. तर ही जर्नी तुम्ही आमच्यासोबत पूर्ण एंडपर्यंत बघा. आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे की एकदम हिरवगार वातावरण आहे आणि एकदम फॉग क्लायमेट आहे. एकदम व्ह्यू बघून मजा आली मित्रांनो. तुम्हाला पण मजा अशी यायला पाहिजे, म्हणून रिकमेंड करेल की तुम्ही थोडासा मोठ्या स्क्रीनवरती बघा. एकदम तुम्हाला बेस्ट क्वालिटीमध्ये व्हिडिओ भेटेल. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. तर व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, मी आज जात आहे बदलापूरच्या कोंडेश्वर टेम्पलमध्ये. आणि तिकडे मी खूप ऐकलं आहे की सर्वात जुनं मंदिर आहे बदलापूरमध्ये. आणि प्लस तिथे महादेवाचं लिंग पण आहे, ते पण एका गुफामध्ये आहे. आणि तिकडे एक वॉटरफॉल पण आहे मंदिराजवळ. आणि तुम्ही माझ्या मागचा व्ह्यू बघू शकता मित्रांनो, एकदम कडक व्ह्यू आहे. असं वाटतं एकदम ढगांची चादर डोंगरावरती पडलेली आहे. एकदम अनरिअलिस्टिक व्ह्यू आहे. आणि मित्रांनो, इकडचे मी ड्रोन शॉट्स पण काढलेले आहेत. तुम्हाला ड्रोन शॉट्सने आयडिया येईलच की किती ग्रीनरी आहे, क्लायमेट कसं आहे. आणि एकदम मस्त वेदर मित्रांनो. तुम्ही बाईक राईडसाठी, शॉर्ट राईडसाठी येऊ शकता. बदलापूर आपल्याला एकदम जवळच आहे मुंबईकरांना. 1 ते 1.5 तासचा रस्ता आहे फक्त. आणि असा व्ह्यू तुम्हाला भेटेल बघा ना मित्रांनो. असा व्ह्यू भेटला तर तुम्ही नक्कीच याल. आणि पुढे व्हिडिओ एंडपर्यंत बघा. असंच बरंच काही भेटेल तुम्हाला बघण्यासारखं. कारण की आपल्याकडे ड्रोन आहे तर आपण ड्रोन एकदम वेगळाच व्ह्यू कॅप्चर करणार आहोत. तर व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा. तर मित्रांनो, आपण कोंडेश्वर मंदिराच्या इथे पोचलोच आहोत. आपण इथे एक बाजूलाच एक भारी सिनिक व्ह्यू आहे, तो पण तुम्ही बघा. मस्त असा छोटासा एक पुढे एक वॉटरफॉल आहे. तो कॅमेरामध्ये दिसत नसेल, पण पुढे गेल्यावर मंदिरात गेल्यानंतर आपण तिथे दाखवूया तुम्हाला. आणि इथे तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे मित्रांनो. आणि तो रूट आहे जिथून आपण आलो इकडे. कोंडेश्वर मंदिर बदलापूरपासून जवळच आहे मित्रांनो. आता आजकाल मॅपवरती सगळं दिसतं आपल्याला, तर प्रॉपर तुम्ही डायरेक्ट लोकेशनवरतीच याल. आणि येता येता इतके सारे लोकेशन्स आहेत, तुम्हाला इतकं आवडेल. एकदम भारी व्ह्यू आहेत, तुम्ही बघू शकता इथे. आणि पूर्ण डोंगर एरिया आहे मित्रांनो. आणि पूर्ण फॉग आलेला आहे डोंगरांमध्ये. तर आपण जाऊया पटकन मंदिराच्या आतमध्ये आणि मंदिराच्या आतलं सगळं दाखवूया तुम्हाला. हा मंदिराचा मेन एंट्रन्स आहे. आणि ह्याच्याच राईट साईडला एक छोटासा धबधबा पण आहे, तिथे तुम्ही बघू शकता. प्लस हा जो मंदिर आहे पूर्ण जंगलाच्या मध्ये आहे आणि एकदम हिरवगार वातावरण आहे. आणि इथून पुढेच आपल्याला थोडंसं वॉकिंग डिस्टन्स आहे, कारण की तो पूर्ण जो पॅसेज आहे तो पूर्ण मंदिराचाच आहे. तर तुम्ही आजूबाजूला जो व्ह्यू आहे तो बघत एन्जॉय करत जाऊ शकता. आणि इथे जे आहे तुम्हाला खाण्यापिण्यासाठी नाश्ता भेटेल, छोटा मोठा वडापाव वगैरे, चहा वगैरे आणि मक्याचे कणसं. आणि इकडे तुम्ही बघू शकता हा जो पोर्शन आहे तो पूर्ण हॉटेल टाईप छोटंसं बनवलेलं आहे. आणि इथून तुम्ही आजूबाजूला सीट्सवर बसून पण एन्जॉय करू शकता.
तर हा जो आहे ना तो पूर्ण मंदिराचा पॅसेज आहे आणि इथे पुढे तुम्ही बघू शकता मंदिर आहे, मेन मंदिर, आणि इथे महादेवांचं शिवलिंग पण आहे. तर आम्ही आत गेलो होतो पण जे लाईट नसल्यामुळे गुफेमध्ये लाईट नव्हती तर तिथे आम्हाला प्रॉपर बघायला नाही भेटलं आणि ते कॅमेरामध्ये कॅप्चर करता आलं नाही आहे. तर मी मंदिरातलं जे बाकीचे जे स्पॉट्स आहेत ते तुम्हाला दाखवतो कव्हर करून याच्यामध्ये. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाजूला एक छोटासा वॉटरफॉल आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता लोक किती एन्जॉय करतात. पाऊस चालू आहे. एकदम परफेक्ट गेटवे फॅमिलीसाठी मित्रांनो आणि सर्वात जवळचा जवळ आहे आपल्याला मुंबईपासून. तर आपण पण इथे येऊन एन्जॉय करू शकता. आता जरा पाऊस थांबला की मी ड्रोन उडवतो आणि इकडचे व्ह्यूज दाखवतो. मित्रांनो आपण पण आता पाण्यात आलो आहे आणि इथे एक मुलगा आहे. मासे पकडायची टेक्निक आहे त्यांची इथे. तर तुम्ही बघू शकता समोर ते बघा इथे ह्याने काय बॉटल लावल्यात त्याच्यामध्ये ते फिश ऑटोमॅटिकली कॅच होतात. तेवढे जमा केले आतापर्यंत. खतरनाक. चलो आगे जाते, पुढे बघूया चला. तर मित्रांनो कसा होता हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण की आता सध्या पाऊस खूप आहे आणि आम्ही ड्रोन वगैरे जास्त उडू नाही शकलो आहे. पण जेवढं कॅप्चर केलं आहे तुम्ही इथे व्ह्यू बघू शकता मागे ते मंदिराच्या मागचं. आता पाऊस एवढा सुरू नाही आहे तरी इतका पाणी आहे इथे. तिकडे पण एक छोटासा वॉटरफॉल आहे आणि एक खूप डीप आहे मित्रांनो. जर तुम्ही आलात तर प्लीज या बाउंड्रीपासून तिकडे नका जाऊ कारण की तिथे खूप इन्सिडेंट झालेले आहेत. या नीट एन्जॉय करा आणि प्रॉपर परत जावा कारण की नेचर जेवढं चांगलं आहे तेवढंच रिस्की पण आहे. तर प्लीज तुम्ही तुमची काळजी घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि एक लाईक करून जावा. थँक्यू सो मच.